नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सराव संच 1.1 बघतोय आपण 3-4 व्हिडिओपासून. तर सराव संच 1.1 मध्ये मागचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला सोडविण्यासाठी दिलं होते. मग ते एक्झाम्पल आज आपण सॉल्व करून पाहतोय. सगळ्यात पहिलं समीकरण आहे 5m - 3n बरोबर 19 समीकरण 1. m - 6n बरोबर 7 समीकरण क्रमांक 2. यामध्ये आपण एक सामायिक समीकरण सोडविताना 2-3 प्रकारचे सूत्र मागच्याच पाहिलं होतं की दोन चलापैकी एका चलाचा आपल्याला लोप करावा लागतो. मग जर बेरीज आणि वजाबाकी सहज शक्य असेल तर ते आपण करू शकतो, पण ज्याच्यामध्ये x किंवा y चं दोन्हीपैकी एक पद आपल्याला सारखं पाहिजे. दुसरं म्हणजे जर दोन्ही चलचं पद सारखं नसेल तर आपल्याला दोन्ही चलापैकी एका चलाचा लोप करण्यासाठी कोणत्या तरी समीकरणाला आपल्याला दोन्ही चलापैकी एका समीकरणाला गुणावं लागेल. मग बघूया. या ठिकाणी 5m, इथं m, इथं 3n, इथं 6n. या m ला कितीने गुणलं म्हणजे 5 येईल. सोपं एक्झाम्पल आहे. 5 ने जर गुणलं तर 5 येईल, पण नुसतं m ला गुणावं लागेल का आपल्याला? नाही, तर संपूर्ण समीकरणाला गुणावं लागेल. मग तिथं लिहूया समीकरण 2 ला 5 ने गुणू. समीकरण नंबर 2 ला 5 ने गुणू. 5 ने गुणू. यामध्ये पहा, आता समीकरण 2 ला 5 ने गुणतो. 5m - 30n बरोबर 35. या ठिकाणी झालं समीकरण 3. मग आता समीकरण 1 व 3 ची आपल्याला काय करावं लागेल? बेरीज किंवा वजाबाकी. पाहूया मग. समीकरण 1 5m - 3n बरोबर 19 समीकरण क्रमांक 3 आणि 5m - 30n बरोबर 35 बरोबर 5m - 3n हे समीकरण क्रमांक 1 आहे. 5m - 30n बरोबर 35 हे समीकरण क्रमांक 3 आहे. तर याच्यामध्ये आपल्याला कळेल की 1 आणि 3 ची आपल्याला वजाबाकी करावी लागेल. म्हणजे 1 मधून 3 जर वजा केलं तर आपल्याला 5m या चलाचा लोप होईल. पाहूया मग. समीकरण 1 वजा समीकरण 3. मग ज्या ठिकाणी 1 मधून 3 वजा करायचं आहे तर समीकरण 3 च्या याचे संपूर्ण चिन्ह बदलते. जिथं अधिक असेल तिथे उणे होईल, जिथे उणे असेल तिथं अधिक होईल. बघूया मग. उणे अधिक अधिक. अधिक 5m उणे 5m कटले. 30 मधून 3 गेले, खरं राहिले 27. मोठ्या संख्येचे चिन्ह 27n. आता 35 आणि 19. 35 आणि 19 यांची बेरीज करावी लागेल. 5 9 14 14 4 हात आला 1 3 आणि 4 4 आणि 5. या ठिकाणी 27n बरोबर 54. n बरोबर 27 गुणिले तिकडे जाताना भागिले 54 भागिले 27. जर 27 चा पाढा असेल तर तुम्हाला सरळ रूप द्यायला सोपं जाईल. जनरली इयत्ता 10वी मध्ये आल्यानंतर आपले मिनिमम 1 ते 30 पर्यंत पाढे पाठ असणं अत्यंत गरजेचं आहे. मग आता 27 न 54 भाग देऊ. 27 दोन्ही 54. n बरोबर किती आलं? 2. मग आता शिक आपल्याला एका चलाची किंमत आली, दुसऱ्या चलाची किंमत काढायची. तर दुसऱ्या चलाची किंमत काढताना आपल्याला जे समीकरण सोपं वाटेल त्याच्यामध्ये एका जी चलाची किंमत आलेली ती चलाची किंमत ठेवून दुसऱ्या चलाची किंमत काढणं सोपं जातं. मी इथं काय करू? समीकरण 2 चं घेऊ आपण. म्हणजे n बरोबर 2 ही किंमत समीकरण क्रमांक 2 मध्ये ठेवू. ही किंमत समीकरण नंबर 2 मध्ये ठेवू. आता 2 मध्ये ठेवायची म्हणजे समीकरण 2 काय तुमचं? m - 6n बरोबर 7. म्हणजे ज्या ठिकाणी n असेल किंमत किती ठेवणार आपण? 2. बघूया मग. m - 6 गुणिले 2 बरोबर 7. m बरोबर 12 बरोबर 7. पुढच्या स्टेपमध्ये m बरोबर 12 तिकडे जाताना अधिकचे 12. मग परत एकदा चिन्हाची नियम आठवायचे जे माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले की एक संख्या धन आणि एक संख्या ऋण असेल तर 100% तिथं वजाबाकीच होती, परंतु कशी? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. मग 12 तून 7 गेले, राहिले 5. मोठ्या संख्येत चिन्ह म्हणजे अधिकचे 5.
तुमची उकल आलेली आहे. उकल लिहिताना जसं आपण एक्स आणि वाय मध्ये प्रथम एक्सचं उकल लिहितो, नंतर वायचे सेम इथं उकल लिहिताना पहिले यम आणि एन, म्हणजे यम आहे 5 आणि एन आहे 2, म्हणजे तुमची उकल आलेली आहे 5,2. अशा प्रकारच्या एक्झाम्पलसाठी जाताना मी तुम्हाला शेवटच्या याच्यामध्ये 1-2 एक्झाम्पल सोडवण्यासाठी देईल. आता नेक्स्ट आपल्याला समीकरण पाहायचे ज्याच्यामध्ये दोन्ही चलाचे विरुद्ध, जसं एक्स आणि वाय या दोन्ही चलाचे जे सहगुणक ते सारखे असतात. अशा टाईपचं एक्झाम्पल कशा पद्धतीने सोडवायचं सोप्या पद्धतीने ते आपण बघूया. या ठिकाणी सराव संच अभ्यास 1.1 मध्ये 7वं एक्झाम्पल आहे. 99x अधिक 101y बरोबर 499. समीकरण क्रमांक 1. दुसऱ्या ह्याच्यात 101x अधिक 99y बरोबर 501. समीकरण क्रमांक 2. आता अशा प्रकारच्या एक्झाम्पल मध्ये अशा प्रकारचे म्हणजे कसं लक्षात घ्या, या ठिकाणी एक्सचा सहगुणक आणि इकडे वायचा सहगुणक सारखे, या ठिकाणी वायचा आणि या ठिकाणी एक्सचा सहगुणक सारखे. मग अशा प्रकारच्या एक्झाम्पल मध्ये प्रथम दोन्ही समीकरणांची बेरीज करायची. बघूया मग आपण बेरीज करून काय येते. इथं समीकरण 99x अधिक 101y बरोबर 499. 101x अधिक 99y बरोबर 501. 1 व 2 समीकरण 1 व 2 ची बेरीज. आता बेरीज करू आपण, पाहूया. 101 99 200x 101 आणि 99y 200y अधिक 9 1 10 म्हणजे किती तर 1000 बरोबर. हे झालं समीकरण 3. जसं 1 व 2 ची बेरीज केली तसंच 1 मधून 2 वजा करायची. म्हणजे प्रथम अशा प्रकारच्या एक्झाम्पल मध्ये 1 व 2 ची बेरीज करायची, 1 मधून 2 वजा करायचं. पाहूया मग. 99x अधिक 101y बरोबर 499. समीकरण 1. 101x अधिक 99y बरोबर 501. समीकरण क्रमांक 2. या ठिकाणी समीकरण 1 मधून 2 आपल्याला वजा करायचे. आता 1 मधून 2 वजा करायचे म्हणल्यावर ज्या समीकरणातून जे समीकरण आपल्याला मायनस करायचे वजा करायचे त्याचे चिन्ह बदलतील. अधिक असेल तर उणे होईल, उणे असेल तर अधिक होईल. बघूया मग. उणे उणे आणि उणे. परत चिन्हाचे नियम येतात. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायचे. 101 मधून 99 गेले, उरले 2. उणेचे 2x अधिकचे 2y बरोबर उणेचे 2. मग आता इथं तुम्हाला हे समीकरण आपल्याला सहज सोपं करायचं तर संपूर्ण समीकरणाला 2 ने भागू. हे झालं तुमचं समीकरण 4. समीकरण 4 ला 2 ने भागू. 2 ने भागू. समीकरण 4 ला 2 ने भागू म्हणजे प्रत्येक पदाला सेपरेट न 2 न आपल्याला भागायचं. 2 2 कटले म्हणजे उणे x अधिक y बरोबर उणेचा 1. हे संक्षिप्त रूप घेऊन आलेले समीकरण 4. आता या ठिकाणी जसं आपण समीकरण 4 ला सरळ रूप दिले तसं समीकरण 3 ला देऊ शकतो. समीकरण नंबर 3 ला 200 ने भागू. 200 ने भागू. 200 जर भागितलं तर काय येतं x अधिक y बरोबर 5. हे तुमचं सरळ रूप दिल्यानंतरचं समीकरण 3 आणि 4. इथं 200 ने भागून म्हणजे प्रत्येक पदाला 200 ने सेपरेट भागायचं. 200 ने 200 भागितलं x, 200 ने 200 भागितलं y, 200 ने 1000 ला भागितलं
5 आलं. आता समीकरण 3 आणि 4 लिहूया आपण. समीकरण 3 आहे x अधिक y बरोबर 5. समीकरण 3 उणे x अधिक y बरोबर उणेचा 1 हे झालं समीकरण 4. तुमच्या इथं लगेच लक्षात येईल समीकरण 3 व 4 ची जर बेरीज केली तर x पद काय होईल, कटेल, म्हणजे x च्या चलाचा लोप होईल, जेणेकरून आपल्याला ते सोपं जाईल. मला येतं समीकरण 3 व 4 ची बेरीज करू. अधिक x म्हणून x कटला, 2y बरोबर 4 म्हणून y बरोबर 2 गुणिले तिकडे जाताना भागिले y बरोबर 4 भागिले 2 म्हणून y बरोबर 2 गुणिले 4. y बरोबर किती आली किंमत 2. मग हीच किंमत जे सोपं समीकरण त्याच्यात ठेवायचं. y बरोबर 2 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. समीकरण 3 काय आहे, x अधिक y बरोबर 5. ज्या ठिकाणी y असेल किंमत आपण 2 ठेवूया. x अधिक 2 बरोबर 5. x बरोबर 5 वजा 2 बरोबर 3. म्हणजेच तुमची उकल आलेली आहे. उकल लिहिता इथं x आणि y, प्रथम x ची उकल 3, नंतर y ची उकल आहे 2. अशा प्रकारे या समीकरणाची उकल आलेली आहे 3,2. आता हा अभ्यास 1.1 म्हणजे सराव संच 1.1 मधलं जे आपण प्रत्येक टाईपचं 1-2 एक्झाम्पल पाहतोय. तर कमेंट्समध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला डाऊट असेल, स्टेप कळेल नसेल, ते कमेंट्समध्ये लिहा. मी ते एक्झाम्पल परत समजावून सांगतो. परत एकदा रिव्हिजन घेऊया आपण. या ठिकाणी x आणि y म्हणजे जेव्हा दोन्ही चलाचा सहगुणक सारखा असतो तेव्हा काय करायचं, समीकरण 1 व 2 ची बेरीज केली. त्यानंतर याला सरळ रूप देऊन घेतलं, 200x अधिक 200y बरोबर 1000. समीकरण नंबर 3 ला 200 ने भागितलं, x अधिक y बरोबर 5. त्यानंतर समीकरण जसं 1 व 2 ची बेरीज केली, 1 मधून 2 वजा केले, 1 मधून 2 वजा केले तर उणे 2x अधिक 2y बरोबर उणेचे 2 न भागितलं. मग त्याला स्वरूप दिलं उणे x अधिक y बरोबर उणेचे 1. पण नंतर इथं लक्षात येते की उणे x आणि अधिक x आहे, 3 व 4 ची बेरीज केली तर x पदाचा लोप होईल. त्याचप्रमाणे x पद कटलं, 2y बरोबर 4, 2 गुणिले इकडे तर भागिले y बरोबर 2. y बरोबर 2 ही किंमत समीकरण नंबर 3 मध्ये ठेवून जे सोपं समीकरण असेल त्यामध्ये तुम्ही ते ठेवू शकता. मग ज्या ठिकाणी y असेल तिथं देऊन ठेवलं, x अधिक 2 बरोबर 5, अधिकचे 2 तिकडे जाताना उणीचे 2, x बरोबर आले 3. उकल आलेली आहे तुमची 3,2. मग अशाच प्रकारे नवनवीन एक्झाम्पल आणि सराव संच 1.1 पासून आपण सुरुवात केलेली आहे. गणित भाग 1 आणि गणित भाग 2 याच्यामध्ये प्रत्येक बीट ना बीट मी या ठिकाणी फुल व्हिडिओ तुम्हाला देणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हे लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून तमाम मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांपर्यंत या प्रकारचा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. तुमच्या मनात काही शंका असेल, डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये मला विचारू शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच त्याचं शंका निरसन करू. नमस्कार.